आपण आहोत श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धनच्या अराठी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या अक्षदा कोळंबेकर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्या निवडणुकीला कुठल्या मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत, त्यानंतर मग त्यांना कसा प्रतिसाद भेटत आहे आणि कुठले विजन त्यांचे त्या निवडून आल्यानंतर असणार आहे. नमस्कार मॅडम, मी आपले स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. तुम्ही आम्हाला सांगा की आता तुम्ही जनतेसमोर ज्या वेळेला जात आहात त्यावेळेला कोणते मुद्दे घेऊन जात आहात प्रचाराचे? नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी सौ अक्षदा अविनाश कोळंबेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी महिला बालकल्याण सभापती. मी शिंदे गटाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे जिल्हा परिषदेसाठी. तर माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करते की धनुष्यबाणाजवळचं बटन दाबून तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी विजयी कराल अशी मी आशा करते. कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जातो? खरं तर बरेचसे मुद्दे आहेत. आपल्याकडे स्थानिक मतदार कमी झालेला आहे. कशामुळे कमी झालेला आहे तर आपल्याकडे रोजगार उपलब्ध नाही आहे. रोजगारासाठी लोक स्थलांतरित होत आहेत. तर रोजगार आपल्याला प्रामुख्याने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. उदय सामंत सारखे आपले मंत्री आपल्याकडे आहेत, भरत शेठ गोगावले आपले, त्यांचं पूर्ण पाठबळ आपल्याला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना आपल्याकडे आणलेल्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्याकडे हे करून घेण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं तर श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात. तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टी आपल्या मतदारसंघामध्ये होऊ शकतात, आपल्या गटामध्ये होऊ शकतात? तसं पर्यटन म्हणायला गेलं तर फक्त स्थानिक म्हणजे श्रीवर्धन पुरतं मर्यादित आहे. तर गावागावांमध्ये बघितलं तर काहीही नाही आहे. कारण की श्रीवर्धन रिसॉर्ट कोण टाकणार? ज्याचा समुद्रकिनारी घर आहे तो रिसॉर्ट टाकू शकतो. गावातल्या लोकांसाठी पर्यटनाचा फार काही उपयोग झालेला नाही आहे. त्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत तर मी म्हणेन की त्या बाबतीत आपल्याला एक वेगळं पाऊल उचलायला लागेल. जेव्हा आपण आपल्या गटामध्ये प्रचारासाठी फिरता तेव्हा आपल्याला गावांमध्ये कुठल्या अडचणी मतदारांकडून ऐकायला येतात? जास्त करून अडचणी असतात त्या म्हणजे रस्ते आणि पाणी. यात मोठ्या समस्या आहेत. काही साहेब आम्ही अगदी बागमांडल्याच्या टोकापासून ते अगदी कोंडवी लारावी हा भाग आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे निवडणुकीच्या ह्याने. पण तिथे जास्त करून समस्या पाणी आणि रस्तेच आहेत. आपण ज्या वेळेला प्रचारासाठी जातात तेव्हा कसा प्रतिसाद आपल्याला भेटतो? प्रतिसाद खूप चांगला आहे कारण की सगळ्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. एवढ्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आपल्याला आहे. पूर्ण अगदी जातीपातीचं राजकारण आपण कधी केलेलं नाही आहे आणि करणारही नाही. अगदी संपूर्ण जातीपाती म्हणजे कुठलाही जात पक्ष आपण कधीही पाळलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्या लोकांचा आम्हाला भरघोस म्हणजे खूप प्रतिसाद चांगला आहे. ज्यावेळेला आपण निवडून याल त्यानंतर मग आपलं एक विजन काय असणार आहे आपल्या गटासाठी, आपल्या मतदारसंघासाठी? मी मगाशी म्हणाले की पाणी आणि रस्ते हा मूळ मुद्दा आहे. कारण प्लस महिलांसाठी असं आहे की आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत पण त्याच्यामध्ये म्हणाव्यात अशा सुविधा उपलब्ध नाही आहेत. तर त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. महिला बचत गटांसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. तर या होत्या अक्षदा कोळंबेकर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत, आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे, आम्ही इथे कुठली जातपात मानत नाही, पक्षविरहित इथे काम चालतं आणि सगळे आमच्या सोबत आहेत.